चुपचाप घरात होय आता, बाहेर नाही निघायचं अजिबात. आणि जायचं नाही आता त्या मोठ्या मोठ्या माणसाईतनी. दिसला कधी तर तंगड तोडून आता त्याले. चल होय लवकर अंदर. गोळ्या आणायला जातो नाही, हे लागलाय ना, थोड्याशा गोळ्या घेऊन येतो. कसं आहे, इन्फेक्शन होऊन जाईल ना मग. पटकन जाईन, पटकन ये. इकडे तिकडे घुमायचं नाही बिलकुल. चुपचाप घरी यायचं. कोणाशीच काही बोलायचं नाही आता. अजिबात बाहेर नाही जायचं. चुपचाप घरात झोप. खात जाय, झोपत जाय. अभ्यास काही करत नको जात जाऊ. हा, आणि असे काही काही कामं करत जाय. लोकांच्या टीने इकत जाय. लोकांच्या वावरात चोऱ्या करत जाय. डाकू बनतं काय का चोट्टा बनतं मोठा जात? हा, नाही ना बाई, खोटे आरोप घरवाले ते, त्याला कामच कोणते आहे? तर काहीतरी नावाच्या बदनाम्या करावं आपल्यावाले. मला नको सांगू तू. काही माय वय म्हटलं मी. मला नको सांगू या गोष्टी. आता चुपचाप इथंच राह. हा, आता जर बाहेर गेला चांगलं कमळला तोडून टाकीन त्याला मी. झोडपू झोडपू. एवढं मोठं शिकवून राहिली तुले. कायले शिकून राहिली रे? गुंडापणासाठी शिकून राहिली काय का चोट्टापणासाठी शिकून राहिली? नाही ना व, त्याला शिक्षण वाया नाही जाऊ देत मी. PSI नाही तर ISI बनतो. हे असं चोट्या चकाट्या नाही करत. हे काय खोटे आरोप घरवाले मावर. कायचा PSI बनतो तू, कायचा ISI बनतो? इथं 10वी तर निघून नाही राहिली त्याली. 2-3 विषय घेऊन बसू राहिला. चेत्याची आई, ओ चेत्याची आई, आहे का व घरी? चेत्याची आई घरी आहे का व? हा, घरी जायची. या अंदर या. काय झालं व चेत्याले? हा, काय लागलं हे? डोळ्यापाशीच लागलं हे. कोण मारलं, कोण येले? हे तर मारल्यासारखं वाटू राहिलं. का रे, कोण मारलं? कुठचा मार खाऊन आला का व? कोण मारलं येले? हे सरपंचाचं काम आहे ना आपल्या गावातल्या. सरपंचानं त्या शिंदे साहेबाला पैसे दिले पोलीस ठाण्यातल्या आणि झोडपे द्यायला लावले येले. कायच्यासाठी फक्त का ते टीना येले सापडले नव्हते काय? जे टीनाचा सेट उडाला होता सरपंचाचा, येईनं चोरला म्हणते असा त्याचा आरोप आहे. आणि असं मारलं पाहून घे. पुरा एका रंगातच करून टाकलं म्हटलं त्याला. मारू पार काय करून टाकलं त्याला. पा अहो, काय तर तो पहिलेच होता पाले. कोणता गोरा होता, काही लव राहिली आपलीच. पण एवढं नव्हतं मारायला पाहिजे. लहान आहे ना तो. एवढं मारायला पाहिजे होतं काय? पोलीस वाल्याला पैसे देऊन मारलं. उद्या घेतो ना त्याला कोर्टातनीच घेतो. उद्या चांगले आणतो ना पत्रकार, न्यूज रिपोर्टर आहे सगळे इकडे नाव देतो त्याचं वाला. थांब ना. वाटलं नव्हतं मला का सरपंच असे करण म्हणून. का चोरले होते का त्याने टीना? सापडले होते ना त्याला रस्त्यानं. मग हाच मुद्दा आहे ना आपल्यापाशी. याच्या भरोशावर आपण तेच लढू शकतो. चल येतो मी. चेत्या घरी आहे का रे? पाय कधी आता याच्यासोबत जर कुठे गेला तर चुपचाप घरीच राह. अरे तो काय म्हणते ते तर पाहा लागेल ना. ये रे अंदर ये. चल बरं येऊ आपण मेडिकल मधून. जरा गोळ्या घेऊन येऊ. हे लागलाय ना आपल्याला, इन्फेक्शन होऊन जाईल ना याचं वालं. हा, जरा म्हटलं गोळ्या गिळ्या घेतल्यावर कसं इन्फेक्शन थांबून जाईल. तो कुठे येत नाही आता. तूच जाईन, तूच घेऊन ये. नाही ना काकू, ते कसं वयाच्या हिशोबानं आणि चेहरे पाहून गोळ्या देत असते मेडिकलवाले. बा किती वयाचा आहे, किती लागलं त्या हिशोबानं देते ना. जास्त पावरच्या नाही देत ना ते. म्हणून येले न्यास लागल. आई मला जास लागल मेडिकल मध्ये. हे पाय मला का नाही आता बरं नाही वाटू राहिलं. एखादी गोळी घेऊन घेतो आणि मग झोपून राहतो. जा खरी, पण 2 मिनिटात आले पाहिजे. इकडे तिकडे जर घुमताना दिसले तर माझ्यापेक्षा मग बेकार बाई नाही आहे. दोघाले झोडतीन मी. एकाले नाही, दोघाले झोडतीन आता. बस गोळ्या घेणं आहे, नेणं आहे. बोलावू द्या ना मग पत्रकार मीडियावाले. पाहून घेऊ ना. आम्ही आहे ना. आम्ही आहे बरोबर सांगाले. तुम्ही टेन्शन नका घेऊ. अरे काय टेन्शन नका घेऊ म्हणून राहिले तुम्ही मदन भाऊ. तुम्ही विचार करणार राजे हो. जर हे पत्रकार आले पेपरात दिलं आणि न्यूज वाले आले TV चॅनल मध्ये दिलं म्हणजे माया नावाची सोबत ते शिंदे साहेबाची, मोरे साहेबाची सगळ्याची इज्जत निघन ना. श्याम भाऊ म्हटलंच होतं. म्हटलं तेव्हा श्याम भाऊ मागत आहे त्या तात्याचा ते काही ना काही पिक्चर करते म्हणून. झाली तुमची पिक्चर केली काही ना. अरे पिक्चर काय, चांगलीच पिक्चर बनवून जाईन मावली. हा, जे आतापर्यंत जे कमावली ना मी एवढी इज्जत, हे सगळं, हे सरपंच पद, हे सगळं सगळं म्हटलं झिरोवर काम येऊन जाईन पूर्ण. अरे असं कसं? आम्ही असल्यावर असं होईन काय? आम्हाला माहित नाही का त्या दोघा पोट्ट्याचा इतिहास काय आहे ते? सोडते जाईन ते. तुमच्या पशीचे जे 2 व्हिडिओ आहे ते बरोबर ठेवा फक्त तुम्ही. तेच दाखवायचे पत्रकाराले आणि मीडियावाल्याले. काही यायचं काय खरं आहे तर. हा, त्याच्या झाडापाशी बसून त्याने प्लॅनिंग जे केली होती त्याचा, हे पैसे घेताना जे टीनं विकू राहिले होते पैसे गिसे सगळं आलं पाहिजे त्याच्यात. अरे ते व्हिडिओ तर एकदम बरोबर ठेवले आम्ही. त्याच्याशिवाय कसं जमणार आहे? ते तर तिकडे साहेबापाशी आहे, शिंदे साहेबापाशी आणि आपल्यापाशी आहे. मग काही ढक्कल नका करू तुम्ही. मग नका टेन्शन घेऊ. मग तर सगळं तुमचंच आहे. मग काय लोड घेता. आता कुठं चालले पण तुम्ही? घरी जातो त्याच्यावाल्या, त्याला समजावून सांगतो इथपर्यंत प्रकरण नेऊ नका. कसं आहे, माही तर इज्जत आहे तुमची नाही आहे तर माही तर इज्जतचा भाजीपाला करू नका. समजावून सांगतो बा त्याला. हे समजदारीतले आहे नाही तात्या. तुम्ही त्याच्या मागं काही लागू नका. समजदारी असती तर पहिलेच त्यानं ह्या गोष्टी केल्या नसत्या. त्यानं म्हटलं असतं काय आहे, पहिले मला पाहू दे, शहानिशा करू दे, त्याच्यानंतरच ह्या गोष्टी करत होते ते. म्हणून तुम्हाला म्हणून राहिलो, तुम्ही त्याच्या घरी काही जाऊ नका. शांततेत तुमच्या घरी जा आणि उद्या जे मीडियावाले येन त्याला तुम्ही प्रश्नाचे उत्तर द्यायला तयार राहायचा. अरे भाऊ काय बोलू राहिले तुम्ही? काही तोंडात आले ते बोलू राहिले काय? अरे ते मीडियावाले माहित नाही का तुम्हाला कच्च्या कसे प्रश्न विचारते ना. लय खराब असते ते, आडवे तिकडेच घेते ते आपल्याला. ते मागचं पुढचं सगळंच निघन. मग याच्या पहिले ते माहित नाही का तुम्हाला काय केलं ते ना. हा, ते झोडपलं होतं आपण धरून त्याले, ते निघून जाईल ना. म्हणून म्हणून राहिलो मी. तर हे जेवढ्या शांततेत अटपत असन केस, शांततेत अटपून टाकू नाही काय. शिंदे साहेब म्हणे हे आहे म्हणे पैशाचे लालची, त्याला 100-200 रुपये देऊन द्या म्हणे पोट्ट्याले आणि हे केस रपातपा करा म्हणे. हे फसकडीत काय पडू नका म्हणे. कसं आहे त्याची ड्युटी चालली जाईल ना. अरे 100-200 रुपयातनी मानते का ते तात्या? तुम्ही बी येतो त्याच्या घरून
जरा समजावून सांगतो त्याला शांततेत, नाही तर त्याच्या बापाला भेटा लागेल मला. तात्या चुकले कुठे माहिती आहे काय? तात्यानं शिंदे साहेबाला नव्हते झोडपे द्यायला लावा लागत. तात्यानं स्वतः झोडपे द्यायला पाहिजे होते. तात्यानं जर स्वतः झोडपलं असतं ना तर इतकं मोठं प्रकरण होत नव्हतं. तात्यानं काय केलं, शिंदे साहेबाला झोडपायला लावलं. आता शिंदे साहेब कसे मारते माहिती नाही का तुम्हाला? ते का पाहिजे काय मग? थोडा अशक्तपणा वाटवाला, एनर्जी कमी वाटवाली अंगातली, त्याच्यासाठी दे काहीतरी. आणि थोडंसं कसं अंगपाय दुखू राहिलं त्याच्यासाठी दे गोया. तुमचं कायचं अंग पाय दुखू राहिला रे? एवढे जवानसारखे जवानले काय हो? आणि तुमचं अंग पाय दुखू राहिला काय? घरी तर घरी राहता काय हो? घर राहिले तुमचं अंग पाय दुखते का रे? मस्त काम आहे. घे ना, जरा हुशारपणा कमी कर, पटकन दे जरासा. पाटील हे दोघं तर इथंच दिसू राहिले. घ्या गाडी घ्या बरं त्याच्यापाशी, मी बोलतो त्याच्यासोबत. काय करू राहिले रे इथं? 3 बीपीच्या गोळ्या देतो रे. बीपीच्या गोळ्या घ्यायला आले का रे तुम्ही? नाही बीपीच्या गोळ्या आम्ही नाही घेऊन राहिलो. बीपीच्या गोळ्या तर आम्ही दुसऱ्यासाठी घेतल्या. कसं आहे, कधी बीपी वाढू शकते त्याची वाली किंवा कमी होऊ शकते, त्याच्यानं पहिलेच दिलेल्या बऱ्या. हा पण कोणासाठी? नाव तर असं ना त्याले. नाव म्हणजे तुमच्याला जवळचे आहे ते, सध्या तुमच्या सोबत आहे ते. आता म्हणजे मला म्हणून राहिले का तुम्ही दोघं जण तवाचे? हा का बीपीच्या गोळ्या घ्यायचा टाइम येईल म्हणून? तुम्ही लक्षात ठेवा, तुमचेवाले 2 व्हिडिओ आमच्यापाशी आहे, समजले ना? तुमच्यापाशी काय आहे आमच्याविषयी ते सांगा. आम्हाला काही सबूतची गरज नाही आहे, त्या व्हिडिओची गरज नाही आहे. आम्ही वकीलच तसं करणार आहे, समजले ना तुम्ही? कसं मारणं असते पोलीसवाल्याला पैसे देऊन, तर ते तर माहीत पडलं पाहिजे तुम्हाला. काही विचार नाही केला, काही नाही. आम्ही तुमचा एवढा विचार केला, पण तुम्ही आमचा कणभरही विचार नाही केला. कायचा विचार केला तुम्ही? कायचा विचार केला? सरपंच साहेब, गाडीकडे मेडिकलच्या समोर घेऊन घ्या थोडीशी. कसं तुम्ही चिल्लावर राहिले ना, तर गिरायक दचकू राहिले. आरामानं बोला ना, त्याची गिराईक दचकते ना राजू. काय तुम्ही बी तुमच्याच्यानं आज आम्हाला मेडिकलवर यायला लागलं. हा काय माहीत हड्डी तुटली काय तर दोघाची बी. एवढी दुखू राहिलं म्हटलं अंगपाय आमचंवालं. कोणालाच कदर नाही आली, तुम्हाला तरी कदर आली काय? एवढं मारलं आम्हाला, एवढं मारलं म्हटलं शिंदे सरानं. जाता जाता एवढं अधिक सांगून गेले का अधिक मारा म्हणून. तुम्ही दिवस रात्र माझ्यासोबत राहता, मायवाला खाता आणि मायवाले स्टीनं लांबवता. हा आणि अधिक उलट मावरच तुम्ही केसही टाकू राहिले, मीडियावाल्याला सांगू राहिले. हे कुठपर्यंत योग्य आहे? कुठपर्यंत योग्य आहे हे सांगा मला पहिले तुम्ही. सरपंच साहेब, गाडी म्हटलं समोर घेणार राजो. इथं कळकळ नका करू ना. मार जोरजोरानं बोंबलू राहिले लोक, पाहू राहिले ना आजूबाजूचे का माझ्यासोबत भांडू राहिले का म्हणून. काय करायचं काय मग तुम्हाला सांगा पटकन, म्हणजे मी हुशारीत राहतो. मग काय करायचं तुम्हाला? कोर्टापर्यंत मॅटर न्यायचा आहे का हे? काही तर सलटवाज आहे तुम्हाला हे सांगा. गंग्या, काहीतरी मॅटर आहे यायचं, काहीतरी लफडा आहे. मी तिथं गोळी घेतो आणि त्याच्या बायण्यानं सगळी यायची गोष्ट ऐकतो. तू इथंच राह सायकलीवर. एक सर्दी खोकल्याची गोळी दे जा. सांग पटकन काय करायचं आहे. त्या पद्धतीनं मला फिल्डिंग लावा लागन. तुम्ही ऐकूनच नाही राहिले. हां बेले काय हो, माझ्यासोबत एवढे दिवस राहिले, फुकटा फाकटाचं खाल्लं माझ्यासोबत, आणि आज मलेच बेमान होऊ राहिले. मलेच तुम्ही कोर्टात न्यायची पाहू राहिले. मले तात्या सरपंच सातबारा गावाचे तुम्ही त्याला निवू राहिले. लय मोठी गोष्ट आहे ना हे. कोणाच असा महाभारत विचार नसन केला. तुम्ही खाऊन पिऊन बेमान झाले, म्हणजे मायच मीठ खाल्लं आणि मलेच बेमान झाले तुम्ही. बेमान आम्ही झालो का तुम्ही झाले? हां तुमचं तर काही समजून नाही राहिलं. आम्हालाच म्हणून राहिले तुम्ही का बेमान झाले म्हणून. तुम्ही म्हणाले पाहिजे होतं हे असं काम तुमचं चुकीचं आहे, याच्यानंतर केलं नाही पाहिजे, सोडून द्यायला पाहिजे होतं. तुम्ही शिंदे साहेबाला सांगितलं. शिंदे साहेबांना किती मारलं आम्हाला, उलटं लटकू मारलं. आजपर्यंत आम्हाला असं कोणीच नसन मारलं. तुम्ही वाचले रे, मला कदर आली तुमची. शिंदे साहेब तर म्हणे 2-3 महिन्याची जेल होते म्हणे, यायले होऊ द्या म्हणे जेल. म्या नाही म्हटलं शिकू राहिले हे राहू द्या, पण तुम्ही आज माझ्या डोक्यावर बसले. बरं थांबा, काय करायचं तुम्हाला? कोर्टात न्यायचं आहे मग. चला या मग, भेटू आपण कोर्टात भेटू रे. अरे कोर्टाचा विषय कुठं आणू राहिले? काय तर देऊन घेऊन इथंच निपटर्या करून टाका ना. बसू राहिले का फालतू चक्रात पळत? हां यायले म्हणा निपटून टाका. काय तर देऊन द्या यायले 200-200 रुपये खर्च आले, ते पैशाचेच भुके आहे. अरे कोर्टात कायले चालले रे तुम्ही दोघं जण? सरपंचाले घेऊ राहिले पैशा पाण्यानं, तर सरपंच तसे मागं हटत नाही, तुम्हाला माहीत आहे. हारसान फालतू केस. मी काय म्हणतो, माझ्या जवळचे देतो मी तुम्हाला 200-200 रुपये खर्च आले. इथंच काय तर निपटारा करून टाका, विषय मोकळा करून टाका. कायले कोर्टापर्यंत आणि पत्रकारापर्यंत आणि त्या न्यूजपर्यंत जाऊ देता. तुमच्या मायबापाचं नाव बदनाम होऊन जाईल आणि सरपंचाचं नाव बदनाम होऊन जाईल. आमचं झालं तर चालते नाव बदनाम, आमचं झालं तर चालते, पण आम्हाला ज्यानं मारलं त्याचा तर बदला काढीन म्हणजे काढीन. काही झालं चालते. चरेच्या त्या जे 3 बीपीच्या गोळ्या आहे ते सरपंचाला देऊन द्या, त्याचे पैसे काटून घे आमच्या ह्याच्यातून. हे तुमच्या बीपीच्या गोळ्या घे जा. ते पॅकिंग कर आणि त्याच्याच घरी पाठवून दे. मला बीपीच्या गोळ्या घ्यायला लावू राहिले काय? झालं गंग्या, आपलं काम झालं. चल तुला सगळं सांगतो आता. काय ऐकलं त्या दोघांचं? गंग्या, त्याच्यात एकदम कट्टर दुश्मनी झाली आहे, सोन्याच्या त्या आणि तात्याची. अरे तर मग काय आहे त्याच्यातनी? त्याच्या दोस्ताना लवकर होते आणि दुश्मनी लवकरच होते, माहित नाही काय? अरे 2 बदमाश आहे ते पोट्टे दोघे जण.
पण हे जे आता दुश्मनी झाली आहे हे एकदम कट्टर झाली आहे. हे कोर्टापर्यंत जाणार आहे, समजला तू? कोर्टापर्यंत चाललं काय? मग तर चांगला मोका आहे आपल्याला बदला काढायचा. तेच तेच म्हणून राहिलो तुम्ही गंग्या. आता माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. आपल्याला या पूर्ण 7-12 गाववाल्यासोबतच बदला काढायचा आहे. पण बदला आता असा काढू का शिंदे साहेबाच्या आपण हातातही नाही लागलो पाहिजे. कारण हातात जर लागलो तर आपल्याला बेकार काम होऊन जाईल. पण मला हे नाही समजू राहिलं गंग्या का आपल्याला सोडलं कोणा रे? आपली जमानत कोण घेतली हे तर माझ्या लक्षात नाही उरालं बाबू मरंडी. का आपली जमानत घेतली तर घेतली कोण? जाऊ दे कोणा घेऊ. चल पहिले प्लॅन करू आपण आता कसं काय करावं लागते. तर चल चेत्या जरा हुशारीनं. इथं कॅमेरा लागलाय वरतं. काहीच म्हटलं असं बोलू नको जे तात्याचा फायद्याचं राहील. समजलं ना? चुपचाप राहायचं फक्त. जसं मी म्हणन तसं. नाही तर बोलूच नको तू. मी बरोबर बोलतो. हे तुमचं असं बरोबर नाही आहे पण दोघायचं. तुम्ही ले काय हो सरपंचाच्या विरोधात चालले ना. कायले म्हणते डायरेक्ट कोर्टात घेऊन राहिले तुम्ही सरपंचाले. किती नावाची बदनामी होईन त्याच्यावाल्या. तुम्ही त्याच्यासोबतच राहिलेले आहे ना. तुम्हाला समजायला पाहिजे. तुमचं सगळं बरोबर आहे श्याम काका. सगळं बरोबर आहे. काहीच चुकले नाही. पण जेव्हा आम्हाला पोलीस ठाण्यात मारू राहिले होते तेव्हा हे म्हटलं हे नामदेवराव होते तिथं. विचारा काय म्हटलं. विचारा ना. सांगा नामदेव काका काय म्हटलं तर सरपंचानं तिथं शिंदे साहेबाले काय म्हटलं सांगा. तात्यानं सारखंच म्हटलं होतं का यायला जे 3 महिन्याची जेल होऊ राहिली हे नका होऊ देऊ म्हणे. कारण हे शिकून राहिले म्हणे. तात्यानं उलट चांगलं म्हटलं होतं. हाव काय? आणि हे नव्हतं म्हटलं काय का झोडपे द्या म्हणून चांगले? हे नव्हतं म्हटलं? नाही हे म्हटलं होतं का झोडपे द्या म्हणून. झोडपे द्या म्हणे आणि हे जसे लढले तसे यायला सोडून द्या म्हणे. मग तुमचं काम नव्हतं का रे? तसे तर भले नाटकं करता. लढायचं होतं एकदा मग सोडून देत होते ते. लढल्यावरही मारला आम्हाला. लढूनच राहिलो. झोडपे देऊनच राहिले. लढूनच राहिलो. झोडपे देऊनच राहिले ते. मग काय करा? जेव्हापासून पकडलं आम्हाला रातभरापासून तर दिवसभर मारलं. आणि तात्या आले आणि तात्या म्हणे अधिक मारा म्हणे तर अधिकही मारला आम्हाला. बेशुद्ध पडू राहिलो होतो आम्ही. बस मरूनच राहिलो होतो. त्याच्यात हे थोडंसं वाचलो. आमच्या अंगात एनर्जी होती म्हणून. नाही तर झालं आमचं काम. खोटं वाटत असेल तर हे पाहून घ्या. गोळ्या आणायला गेलतो. माया म्हणणं एवढंच आहे का तुम्ही एकाचे एकच होता. तुम्हाला त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे आणि त्याला तुमच्याशिवाय पर्याय नाही आहे. मग हे एवढे मोठे तमाशे कायले करू राहिले कोर्टा गिरटापर्यंत. हां त्याच्यासोबत म्हटलं तात्याचंही नाव खराब नाही होईन काय. तात्यानं किती मोठी इज्जत कमावली आहे गावात बाहेर गावात. जो तो म्हटलं सरपंचाचं आपल्याचवाल्या नाव काढू राहिलं 7-12 गावचं. आणि तुम्ही त्या पत्रकाराला बोलावून आणि न्यूजवाल्याला बोलावून पूर्ण म्हणजे काय त्याच्या इज्जतीचा भाजीपाला करता काय. काही तर शर्मा वाटू द्या तुम्ही दोघं. ह्या जी गोष्टी आहे ना श्याम काका हे त्याला पहिले समजायला पाहिजे होतं. त्यानं काय म्हणायला पाहिजे होतं जाऊ द्या बा झाली तुमच्याच्यानं गलती. तिनं भेटले मले मी एवढ्यात खुश आहे. आणि 1-2 झापडा मारून आम्हाला मोकळं करायला पाहिजे होतं. नाही त्यानं शिंदे साहेबाला सांगितलं. शिंदे साहेबाला म्हणून राहिले काय यायला उघडं करून मारा. उघडं करून काय कमी लागते काय उन्हातानाचं? मग आता तुम्हाला काय करायचं आहे? हे निपटवायचं आहे का प्रकरण वाढू द्यायचं आहे? प्रकरण वाढायचं काय त्याच्यात? प्रकरण वाढलेलं आहे आता काही कमी नाही होऊ शकत आहे. आता हे कोर्टातच थंड होईल मॅटर. काही झालं चालते आता. रात्रीचा जातो चांगला वकील पाहतो आता. बे राहू द्या. जास्तीचे कामं करू नका. हा काय पाहिजे असं तर मी म्हणतो तात्याले. आणि इथंच काय आहे तर करून टाका. हे बंद मारून टाका हा विषय. काय पाहिजे फालतू हे तुम्हाला समोर मागत जाईन बरं. कारण ते सरपंच आहे किती काय झाले तर तुमचे कामं अडण. हे आम्ही पाहून घेऊ. आमचे कसे कामं अडते काय अडते तर हे आम्ही आमचं पाहून घेऊ. तुम्ही नको सांगू आम्हाला. हा काय म्हणतो मी 1000 रुपये द्यायला लावतो तुम्हाला आणि इथंच मोकळे होऊन जा. कायले बसू राहिले फालतू. आणि हे जे तुमचं अंग सुजलेलं दिसू राहिलं याला चांगला लेप बी लावायला लावतो. हा एखादा चांगला लेप आणायला लावतो तात्याले मेडिकल मधून आणि पुढे अंगाला चोपडून घ्यायला लावतो तुमच्यावाले. म्हणजे आम्हाला इथं दिवस रात्र मारलं आणि 1000 रुपयातनी तुम्ही दाबाले पाहू राहिले आम्हाला. आम्ही दबण्यातलं होय नाही मोहनदा. काय म्हणून राहिलो? आम्हाला काय या गोष्टी सांगू नको. आम्हाला काय सेटलमेंट करायचं नाही. जे होय ते कोर्टाच्या इकडून निकाल लागल तोच लागल. चल जातो आम्ही. अरे बा मोहन हे तर ऐकूनच नाही राहिले. हे तर कोर्टातच नेतो म्हणते तात्याले. असं कसं झालं? नव्हतं मारायला पाहिजे एवढं. तात्यानं 2-3 चापटा मारून द्यायला पाहिजे होत्या. कायले फालतू सकाळपासून संध्याकाळपर्यंत मारलं म्हणते नाही का. सुजले होते ना ते अंगानं. अरे 1 लाख रुपयाची त्याची टीनं चोरण आणि 75,000 इकाचे पाहू राहिले होते ते. आणि इकले असते सगळं रपातपा झालं असतं. हे कोणाला माहित नसतं पडलं. समजा जर तात्यानं पोलीस ठाण्यात मध्ये रिपोर्ट नसता दिला आणि नसतं माहित पडलं तर मग कसं? कारण आम्ही ते एकदा कॅमेरा पाहिला होता त्याच्यात काही दिसलं नव्हतं. आणि जेव्हा पोलीसवाल्याने डबल पाहिला तर ते झाडापच्च्या कॅमेऱ्यात निघाले ना हे बोलताना. म्हणून शिंदे साहेबांना पकडलं. नाही तर हे 75,000 रुपयाचे टीनं इकू राहिले होते आणि मस्त इकडे मस्ती करत होते. माहित नाही का तुम्हाला किती बसता राहिले दोघं जण? जसे दिसते तसे नाही आहे ते. त्यानं तर कांड केलं होतं. ते तर एका याच्यानं सापडले म्हणून सापडले. नाही झालं. अरे काहीच होत नाही कोर्टात बी. तात्याच्या जिकून निकाल लागते. तात्यापाशी वकीलही चांगले आहे. हा आणि वकील तर आहेच. आणि तात्यापाशी पक्क सबूत आहे ना बा. ते पैसे घेताना हे बोलताना सगळा प्लॅन करताना सगळंच आहे ना. याच्यापाशी काय आहे आता 2-3 दिवसात तर याची अंगाची सुजन उतरून जाईल.
मग कसं? अरे पण त्या न्यूज रिपोर्टवर आलेले दिसत नाही का अंगाची सुजन? त्याच्यात तर दिसत ना. मग ते तर दाखवून ना, काय व्हिडिओतली पाहून घ्या म्हणून तुम्ही किती मारलं होतं तर. वाटलं नव्हतं माय मले काही असे असन म्हणून. दोघी जणी चालल्या कर मा घरी भांडणं करायले, पण मा चिल्लाव भांडणं करू राहिले. पुरं गाव जमा केलं या दोघीनं. मारलंय तर लय व त्याच्या लेकरायले पाहायला गेलती मी. चांगला सुजला होता तो चेते, आणि डोळ्यापाशी तर घाव होता त्याच्यावाले. पण मा नवऱ्यानं मारलं का त्याले? हे तर पहा, पोलीसवाल्यानं मारलं. मग मा घरी काय आहे, काय भांडणं करायचं? स्वयंपाकच करू राहिली होती मी. आले ना ह्या दोघी आपल्या लेकरायले घेऊन. जसे तर लेकरं तर भल्लेच दुधानं धुतलेले आहे. कितीकडे चोऱ्या केल्या म्हटलं माझ्या वावरात नाही. पण आम्ही कसं जाऊ द्या बा, लहान लेकरं आहे काय म्हणता त्याले. पण ते लहान लेकरं म्हणता आता तर त्याच्या चोऱ्या लय वाढल्या. कायले म्हणते 1 लाख रुपयाचे टिनं होते ते. तिने इकता सापडले ते. तिनं चोरले ते ना माझ्या वावरातले. पण ते चेत्याच्या घरी गेलती तर त्याची माय सपा म्हणून राहिली होती का टिनं उडत आले म्हणे रस्त्यावर, आणि चालले होते म्हणे त्याला सापडले म्हणे. तर मग त्यानं विकायला नेले म्हणे. रस्त्यावर पडले आहे, तुम्हाला माहित आहे का टिनं कोणाचे होय? आणि तरी तुम्ही सोबत राहून सांगून नाही राहिले का आम्हाला टिनं सापडले. मग तुमची नियत सपा समजू राहील ना का चोराची होती म्हणून चोरलेच ना ते ना. कोणाच हात नाही लावला टिनायले, आणि यायनच कसं काय नेला? आणि 75,000 रुपये विकून बी राहिले होते शिंदे साहेबापाशी. व्हिडिओ आहे द्यायचा वाला. आणि आता म्हणते का तुम्ही कोर्टात या, तुम्हाला कोर्टात पाहून घेतो. कोर्टाच्या काय फसकटीत पडू राहिले शांताबाई? काय आहे तर निपटून टाका इकडले इकडे. आजूबाजूच्या गावात आपल्या सरपंचाची लय इज्जत आहे. जिकडे तिकडे म्हटलं तात्या लेले सारखा सरपंच पाहिजे असे चालू आहे. कारण त्याचे कामं गिमं चांगले आहे ना, लोकांना मदतही करते. म्हणून कसं आहे, जर होत असन तर इकडेच निपटो करून टाका. हा शांताबाई, सरपंचाले म्हणा काय तर देऊन टाका म्हणा 1,000-2,000, आणि इकडे इकडे निपटून टाका. पुऱ्या गावाची बोंब होईन आपल्या, आणि काय सरपंचाची बदनामी होईल. हे चांगलं नाही आहे ना. किती इज्जत कमावली, किती टाइम लागला त्याला. तुम्ही जा त्याच्यासोबत शांततेत बोलून घ्या. हे बरं नाही बरं असं. ह्या 2 पोट्ट्याची तर पैशावर नियत आहेच. हे पैशासाठीच करू राहिले. हे आता माझ्या पूर्ण आरामानं लक्षात येऊ राहिलं का हे सगळं त्याचं वाला पैशासाठीच चालू आहे. पण मग घरच्या आईनं म्हटलं म्हणते त्याला पैशासाठी, ते सपा नाही म्हणून राहिले. पाटलाच्या हातानं म्हणून घेतलं ते म्हणून राहिले आम्हाला पैसे नाही, आम्हाला जे आहे ते कोर्टातच निकाल पाहिजे. कोर्टातच होईन जे काय होईन ते. ते म्हणून राहिले का आम्ही चोरी केली नाही. चोरी जर केली असेल तर चोरीचा व्हिडिओ दाखवा. आम्ही ते टिनं चोरून राहिलो बा, आम्हाला रस्त्यावर सापडले, आम्ही वेचून आणले, विकू राहिलो होतो. देखो बोला शांताबाई, साथ में रहते हो. तात्या काही खाते, तात्या कोई बदनाम कर रहे हो. माय नवरा माय टेन्शन मध्येच राहू राहिला ना. टेन्शन मध्ये दिसू राहिला, जेवणही नाही केलं. सापडले का नाही सापडले टिनं चोर तात्याच्या वावरातले? काय माहित सापडले का नाही सापडले तर. अरे गावात असते सापडले असते तर. चुपचाप राहा. तात्या येऊ राहिले आता, तात्यालाच विचार तुम्ही. नमस्कार वामनराव. नमस्कार भीमा भाऊ. नमस्कार. गुलकनराव आणि किलबिलेराव गेले का इकडून? नाही इथून तर कोणीच नाही गेलं. लय वेळचं बसलोय आम्ही. टिनं चोर सापडले हो तात्या. त्याला पकडून तर आपल्याच मग घोर लागलाय सारा. काय विचारता तुम्ही राजू? फालतू पकडला त्या टिना चोरले. नुसतं घोर लागून गेला. पुरा इज्जतचा भाजीपाला करायच्या मागं लागलाय ते टिनं चोर 2 जण. कसे काय हो? टिनं त्यानं चोरले, तुमच्या मागं कसा काय घोर लागला? सापडले का ते? सापडले, पण नाव जर सांगितलं ना तुम्हाला तर तुम्ही विचारात पडसान. नाव तर सांगूनच देईन, पण ते आता काय करू राहिले आमच्यासोबत आणि कसे वागू राहिले ते तुम्हाला माहित नाही. अरे तर तुम्ही सांगसान तेव्हाच माहीत पडन ना. तसं माहीत पडन काय? नमस्कार हो दादासाहेब, नमस्कार. भुलले का बाबा आम्हाला? का फक्त मत मागायच्या वेळेसच होते काय? अरे नमस्कार, कोणालाच नाही भुलत मी. सध्या परेशानीत आहे ना त्याच्यानं. चष्मा कायचा लावला डोळ्याले? काय झालं? मोतियाबिंदूचं ऑपरेशन झालं काय? हाव, मोतियाबिंदूचं ऑपरेशन झालं ना. मग इथं काय करू राहिले बसून? घरी बसा ना. रातचे पडले धुळले. आणसान का इकडे? अरे ते दोघं कोणीच नसून सोन्यान चेत्या होय, जे माझ्यासोबत दिवस रात्र पडले राहते ना. यायनं टिनं ते घापलले. अरे बापरे, हे दोघंच होय ते कारागीर. एवढे भारी टिनं यायले उचलले कसे हो? का माणसं लावले होते का रोजानं? पाणी चालू होतं ना, ते एक उचलला. पाणी बंद होईपर्यंत पुरे टिनं रपातपा होऊन जंगलात लपवले होते त्यानं. 5 पहाडीच्या. सांगा, 75,000 सौदा गेला होता आणि ट्रकाही बोलावला होता. भरलाय होता अर्धा माल. ते शिंदे साहेब होते पिचाच करून त्याच्या मागं. ते कॅमेऱ्यात तर दिसले, इथंच बसले होते ते. इथं जेव्हा त्याच्या गोष्टी चालू होत्या का आता जेव्हा डबल पाणी येन तेव्हा माल काढू, हे सगळं रेकॉर्ड झालं होतं ना. आणि मग मोबाईलला तर दिसते ते. त्याच्यात पूर्ण त्याचावाला गेमच फसून गेला. चांगलंच वांद्यात काम आलं मग त्याचं. सोमवार तर पहा पहिले काय केलं त्यानं. त्याला झोडपलं ना शिंदे साहेबानं पोलीस ठाण्यात. चांगलं त्याला 3 महिन्याचा जेल उराला होता. सरपंच साहेब म्हणे राहू द्या म्हणे बा, शिकून राहिले म्हणे हे. कुठं म्हणे फालतू फसकटीत पडता 3 महिन्याच्या जेलच्या. लढेपर्यंत मारण सोडून द्या म्हणे. तर हे आले ना घरी 2 बी जण त्याच्या आईले घेऊन आणि मार भांडून राहिले. आणि आता कोर्टात या म्हणते तुम्ही. आमच्या पोरांना चोरी केलीच नाही, सापडले होय त्याला रस्त्यानं टिनं. आणि तुम्ही कसे काय म्हणून राहिले बा का चोर लिहून नेले म्हणून. आणि पैसे देऊन बा शिंदे साहेबाले मारायला लावलं म्हणून. झालं अधिक काय सोमरा. आता कोर्टापर्यंत जर तुमचं मॅटर गेलं तर झालं ना. मग काय राहिलं तुमचं वाला सरपंच? काहीच इज्जत नाही राहिली. मग झालं, जेवढी कमावली तेवढी गेली.
मी काय म्हणतो हे पैशाचे लालची आहे काय तर देऊन टाका आणि हे मॅटर इथं सलटवा, इथपर्यंत जाऊ नका देऊ. त्याच्यासाठी तर होय म्हणून राहिलो इकडे गुलकंदराव आणि किलबिलेराव गेले काय तर. आले होता ते हे मागून आले. किलबिलेराव 2 मिनिटं तुम्ही थांबून जा. गुलकंदराव 2 मिनिटं काम आहे फक्त तुमच्यासोबत. आमच्यासोबत कोणतं काम पडलं तुम्हाला एकदम अर्जंटमध्ये? अर्जंट लय अर्जंट आहे बाबा हे काम तर. सापडले सध्या तुमच्या वावरातले 3 चोर सापडले काय सापडायचेच आहे? 3 चोर सापडले आणि ते तुमच्या लय जवळचे आहे आणि तुम्ही त्याला ओळखता बी. सांगा आता त्या 3 चोरासोबत काय करा? ते माया ओळखीचे असो काजी कोणाच्या ओळखीचे असो, तुम्हाला जे करायचं ते करा बिंदास. आणि आमच्या ज्या इकडून काही मदत लागत असेल तर ते सांगा. 3 चोरायचे नाव तर ऐका पहिले तुम्ही. कोण होय तर? तुमचेच 2 लेकरं होय. 2 लेकरं? मला ते एकच आहे बा चेत्या. 2 लेकरं कुठून आले मला? अरे तुमचे 2 म्हणजे तुमचं एक आणि त्याचं एक. सोन्या आणि चेत्या हे दोघं वय चोर. आमचे लेकरं होऊच नाही शकत. एवढी त्याची मजा? अरे काय विचारता? सबूत आहे माझ्यापाशी सबूत. चला तुम्ही घरी सगळं दाखवतो तुम्हाला. वामनराव जमलं हो तुमचं तर 1 नंबर काम जमलं. इथं काहीच नका बोलू, इथं कॅमेरा लागला आहे, तिकडे एकट्यात जाऊन बोलू आपण, ठीक आहे? काय म्हणते वामनराव? मनासारखंच झालं तुमच्या तर. चुपचाप राहा मिलिंद भाऊ, कॅमेरा इथं. अरे बापरे लय मोठं प्रकरण केलं आहे ना. याची छोटी मोठी ठीक होती गलची, आता लय मोठी गलची केली आहे ना. आता तुम्हीच दोघं सांगा का अशाही सोबत काय करायला पाहिजे? तुम्ही सांगा आता. अशाही सोबत? अरे यायला तर चांगलं उलटं टांगून मारायला पाहिजे. तुम्ही झोडा प्रकवले दोघायला धरून. हा अरे बिंदास मारायला पाहिजे होतं. वाचले ते 3 महिन्यासाठी जैलात चालले होते. नाही म्हटलं कमॅटला जाऊ द्या, शिकून राहिले ते पोरं, सोडून द्या त्याला. त्याच्या जण वाचले ते, नाही तर 3 महिने जैलात असते ते. आणि ते तुमच्या घरच्या जे 2 बाया आहे सोन्या आणि चेत्याची आई, ते दोघी जणी कोर्टात जातो म्हणते उद्या. तात्याच्या नावाचा रिपोर्ट टाकतो म्हणते आणि तात्याला कोर्टात घेतो म्हणते, जेल करतो म्हणते तात्याले. सांगा तुम्ही आता, तुम्हीच सांगा. तुम्ही समजदार आहे, घरातले मोठे आहे. जातो आम्ही पाळतो. तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही निश्चिंत राहा. तुम्हाला असं काहीच नाही होय, ठीक आहे? आम्ही येतो पहिले घरून, काय आहे तर पोझिशन पाहून मग सांगतो तुम्हाला. पहा जरा समजावून सांगा काय लागेल तर त्याला. काही झालं असं तर मी दवाखान्याचा खर्च करायला तयार आहे. कोर्टात गिरटात काही जाऊ नका म्हणा. आणि कोर्टाचं तर ठीक आहे. आणि ते म्हणते उद्या न्यूज रिपोर्टर बी आणतो म्हणते. पहिले हे आणतो म्हणते पत्रकार, न्यूजवाले आणतो म्हणते, आणि सगळं इकडे टाकतो म्हणते तुमचं. त्या 2 लहान लेकराला तुम्ही मारलं बा, जीव घेण्याजोगतं मारलं. तुम्ही मारलं नाही ना, मग तुम्ही टेन्शन नका घेऊ, करतो आम्ही बरोबर. आता एक काम कर म्हणे, तू होय तात्याचा वकील, तू वकिली शिकू राहिला नाही तरी. वकिली तर शिकूनच राहिलो आणि तात्याला केस बी देतो मी जितून. म्हणूनच म्हणू राहिलो. आणि तात्यापाशी सगळे सबूत बी आहे. इथून जर त्या केस जितून दिली समजा तात्याले तर झालं, मग सगळे जण तुलेच केस देन. म्हणून माझं म्हणणं आहे का तूच वकील बनून जा तात्याच्या इकडला. मी बनतो मन, बनायला काही हरकत नाही. पण तात्यानं तर आपल्याला म्हटलं पाहिजे ना का तू माझ्या साईडनं वकील आहे म्हणून. मी म्हणतो ना तात्याले का वकील म्हणाले ठेवा म्हणून तुम्ही. तू म्हणशील तर होऊन जाईन मग. तू म्हणून पाय, म्हणालेच ठेवा म्हणा वकील, म्हणा पैसे नाही घेत म्हणा. हा मी पैसे नाही घेत, लागेच तर जितल्यावर काय आहे तर तुम्हाला जे द्यायचे असेल दान दक्षिणा ते देऊन द्यायचा. आम्हाला वाटलंच होतं का हे 3 चोर हेच दोघं वय म्हणून, पण रंग्यात कसं आहे आपण म्हणता येत ना डायरेक्ट तोंडावर. रंग्यात पकडल्याशिवाय. आणि रंग्यात पकडलं शिंदे साहेबानं. आम्हाला तर माहीत होतं का शिंदे साहेबाच्या हाती केस गेली म्हणजे तो चोर तर कुठंही लपो, त्याला बरोबर काढते. पण हे त्यानं चांगलं नाही केलं. तात्याला कोर्टात नेऊ राहिले आणि इकडे आता ते पत्रकार बोलावून राहिले म्हणते, न्यूज चॅनलवाले बोलावून राहिले. चुकीचं आहे ना, हे तर बदनामी होईन तात्याची. अरे आपल्या गावातले सरपंच आहे, आपल्याला अभिमान असायला पाहिजे. तुम्ही तर डायरेक्ट त्याची इज्जतच काढू राहिले नाही का तुमच्या विचारानं? हेच ना, असं कसं बा यायचं कायच्यासाठी होय सगळं, हेच तर नाही समजू राहिलं. कायच्यासाठी म्हणजे पैशासाठी. पैसे मागन ना ते, पैसेच मागन ते, पैशासाठी होय. तुम्ही एक काम करा फक्त आता सरपंच साहेब, तुम्ही आम्हाला फक्त 100 खर्चाला देऊन द्या. मग आम्हाला काय करायचं आहे आणि काय नाही ते बरोबर करतो आम्ही. फक्त 100 रुपये देऊन द्या. हां हे घ्या 100 तुम्ही ठेवा, 100 तुम्ही ठेवा. हां फक्त हे मॅटर म्हटलं कोर्टापर्यंत गेलं पाहिजे नाही. तुम्ही निश्चिंत राहा, आता हे मॅटर कुठंच जाईन नाही. चला चला गुलकंदराव, पाहिजा किलबिलेराव, सांभाळून घेता वातावरण. गुलकंदराव सांभाळून घेता म्हटलं. आता तुम्ही टेन्शनच नका घेऊ. आता सरपंच साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी टेन्शनच नका घेऊ आता सरपंच साहेब. आम्हाला माहित आहे आमच्या घरचं मॅटर कसं हँडल करावं लागते. तर किलबिलेराव आपल्या आवडत्या जागेवर घ्यायचा गाडी. देवानंद भाऊ कुठे गेले? देवानंद भाऊ नाही दिसू राहिले. फोन आलता मला त्याचा, वावरातून आलो म्हणे, लय कामं होते म्हणे वावरात, जरा वकार नाकार केलं म्हणे, झोपतो म्हणे बाबा, मी काही येत नाही म्हणे. त्याला प्रकरण माहीत आहे हे सगळं. उद्या म्हणे काही ना काही त्याच्यावर आपण तोडगा काढू म्हणे. हे माहीत आहे का तुम्हाला? आता 100 रुपये घेऊन कुठं गेले तर? माहीत आहे मला, सगळंच माहीत आहे. पण आता या 100 मध्ये निपटलं तर ठीक आहे. आता उद्या सकाळी तर ते चांगलं वांद्यात कमी होऊन जाते. सकाळपर्यंत आहे सगळं. आता जाऊ दे ना, ते बाया पाच बसन पोट्टे पाच बसन, आपल्याला काय घेणं देणं. म्हटलं आपल्याला सरपंचानं तर सांगून देऊ. आम्ही तर म्हटलं होतं बा, हे नाही ऐकू राहिलं तर आम्ही काय करू नाही काय. जोपर्यंत हे चालू आहे ना आपले 100 खर्चाला भेटन आपल्याला. क्वार्टर मारून घे, जेवण करून झोपून राहू. चल
हॅलो, अरे काय झालं? सेटलमेंट झालं का नाही झालं तात्या? होऊन जाते, टेन्शन नका घेऊ तुम्ही शिंदे साहेब. काहीच नाही उद्यात मी तुम्हाला. कसं आहे, माझी नोकरी नाही गेली पाहिजे. मला जर टर्मिनेट केलं तर मग कसं करावं? काय करावं मग? आम्ही इलेक्शनमध्ये उभं राहू मग आणि सरपंच बनावं काय? तसा काहीच नाही होत. आता त्याच्या बाबाले 100 रुपये दिले खर्चाले, ते सेटलमेंट करतो म्हणे. अरे जिथं बायाची चालती आहे तिथं माणसाची चालती कशी राहणार याचा विचार करा. ते गेले 100 घेऊन 90 वर, आणि तुम्ही बसा इथं 20 करत. अरे काही टेन्शन नका घेऊ ना तुम्ही. कोणता मीडियावाला बी नाही आहे आणि कोर्टापर्यंत जायची गरज नाही आपल्याला. आपल्यापाशी पक्के सबूत आहे ना. सबूतचं सोडा हो, इथं पत्रकार न्यूज रिपोर्टर आले तर मग कसं करसान? त्याचाच चालू आहे सगळं. तुम्ही टेन्शन नका घेऊ. ठेवून द्या फोन. काय लोड नका घेऊ तुम्ही. टेन्शन नका घेऊ म्हणणं चालू आहे मला एकदम बीपीच्या गोळ्या घ्यायला लावते ते, नाही तर आणते मला अटॅक आहे. याचं काही सांगता नाही येत बाबा सरपंच साहेबाचं. आपल्यापाशी जे सबूत आहे त्याच्यावर आपण केस जितू शकतो. तुम्ही काही लोड घेऊ नका. मी काही लोड घेऊन नाही राहिलो. आणि ह्या पोलीस स्टेशनले आपल्याशिवाय कोणी हँडल नाही करू शकत. म्हणून त्यानं आपल्याला बाहेर काढलं आणि आपल्याला आपली वर्दी ड्युटी दिली. काय म्हणू राहिलो मी शिंदे साहेब? शिंदे साहेब आहे भले फोनावर फोन करू राहिले. झालंच नाही का सेटलमेंट? काय होते काय नाही. सकाळी या अंदर या. सर सापडली का सायकल चोरी गेलती राजू. मी रिपोर्ट लिहिला होता. काय परेशानी अरे बाबा, एक ना एक चालू राहिली. आता ह्या 3 चोराले पकडलं. आता ह्या सायकलवाल्या सापडू दे. असा काढतो ना त्याचीवाली, चांगलंच काढतो त्याच्यावाला झोडपू. अरे शान करून टाकला सोबताय ना मला. सापडायची आहे. जसं सापडलं तुम्हाला आम्ही फोनच करतो. तुमचा नंबर घेतलाय आम्ही. टेन्शन नका घेऊ. या 1-2 दिवसात त्या चोराचं कांड करून टाकतो आम्ही. त्याचं कांड करायचं पहिले माझी सायकल द्यायचा बुवा. कसं आहे, जुनीवाली आहे ते, एटलस कंपनीची आहे, चांगली आहे ते. आताच रिंग टाकला होता मी. लोकायले पैसे उसने मागून रिंग टाकला होता मी त्याच्यातनी. ह्या 2च दिवसात त्याचा निकाल लावतो मी. तुमची सायकल वापस सोडून देतो. ठीक आहे, तुम्हाला फोनच करतो आम्ही. जा तुम्ही आता घरी. आता हे 3 चोर तर सापडले. आता हे सायकल चोर पकडा लागेल आपल्याला. कोण होय, काय होय, कशी सायकल येणं गायब केली याले विचारच पडलं. शिंदे साहेब कोण होय तर आले, त्याचे दिवसभरात आले. आता शिंदे सर पहिले हे पत्रकार आणि न्यूज रिपोर्टरवाले हे सकाळी सांभाळतात, नाही तर आपलेच दिवस भरून जात. नाही तायडे सर, असं काही नाही होऊ देत मी. टेन्शन नका घेऊ तुम्ही.